नोंदणी व मुद्रांक विभागावर आधारित प्रश्न 15 भाग 2. प्रश्न पहिला, नोंदणी विभागाचे प्राथमिक कार्य काय आहे? उत्तर पर्याय बी, मालमत्ता आणि इतर व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज नोंदणी करणे. प्रश्न दुसरा, भारतात दस्तऐवजांच्या नोंदणीचे नियमन प्रामुख्याने कोणत्या कायद्याद्वारे केले जाते? उत्तर पर्याय सी, नोंदणी कायदा 1908. प्रश्न तिसरा, मुद्रांक शुल्क भरण्याचा उद्देश काय आहे? उत्तर पर्याय बी, दस्तऐवजांना कायदेशीर वैधता देण्यासाठी आकारला जाणारा कर. प्रश्न चौथा, मालमत्ता हस्तांतरणासाठी कायदेशीररित्या वैध होण्यासाठी कोणत्या दस्तऐवजाची सामान्यतः नोंदणी आवश्यक असते? उत्तर पर्याय बी, अचल मालमत्तेची विक्री करार. प्रश्न 5, भारतातील राज्य स्तरावर नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे प्रमुख कोण असतात? उत्तर पर्याय सी, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक. प्रश्न 6, मालमत्तेच्या संदर्भात बोजा प्रमाणपत्र कशाशी संबंधित आहे? उत्तर पर्याय सी, मालमत्तेवरील कोणतीही विद्यमान कर्जे किंवा बोजा भार दर्शवणारा दस्तऐवज. प्रश्न 7, नोंदणी कायद्यांतर्गत खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजाची नोंदणी अनिवार्य नाही? उत्तर पर्याय सी, विक्रीचा करार ताब्यात हस्तांतरण न करता. प्रश्न 8, मुद्रांक शुल्क गणनेत बाजार मूल्याचे व्हॅल्यू काय आहे? उत्तर पर्याय बी, मुद्रांक शुल्काच्या उद्देशाने सरकारने निर्धारित केलेली मालमत्तेची सध्याची किंमत. प्रश्न 9, भारतात बहुतेक प्रकरणांमध्ये दस्तऐवज तयार केल्यापासून नोंदणीसाठी सादर करण्याची कमाल कालमर्यादा किती आहे? उत्तर पर्याय सी, 4 महिने. प्रश्न 10, ई नोंदणी प्रणालीचा उद्देश काय आहे? उत्तर पर्याय बी, दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी. प्रश्न 11, सामान्यतः कोणत्या प्रकारच्या मालमत्तेची नोंदणी विभागाकडे केली जाते? उत्तर पर्याय बी, जमीन आणि इमारतींसारख्या स्थावर मालमत्ता. प्रश्न 12, उपनिबंधकाची भूमिका काय आहे? उत्तर पर्याय बी, विशिष्ट प्रादेशिक अधिकार क्षेत्रात दस्तऐवज नोंदणी करणे. प्रश्न 13, जर अनिवार्यपणे नोंदणी करण्यायोग्य दस्तऐवज नोंदणीकृत नसेल तर काय होते? उत्तर पर्याय सी, यामुळे व्यवहाराच्या वैधतेवर परिणाम होत नाही, परंतु पुरावा म्हणून त्याची स्वीकारार्हता प्रभावित होऊ शकते. प्रश्न 14, मुद्रांक शुल्काच्या संदर्भात फ्रँकिंग मशीन कशासाठी वापरले जाते? उत्तर पर्याय बी, दस्तऐवजावर थेट शिक्के मुद्रांक छापण्यासाठी. प्रश्न 15, मुद्रांक शुल्काच्या निर्णयाची संकल्पना काय आहे? उत्तर पर्याय बी, दस्तऐवजावर देय असलेले योग्य मुद्रांक शुल्क निश्चित करण्याची प्रक्रिया.